सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्रांचं व मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. ठाणे महानगरपालिका परीक्षेसंदर्भात अपडेट आहे. खूप दिवस जी आहे ती जाहिरात आली होती, परंतु एक्झाम काही होत नव्हते. विद्यार्थी विचारत होते. बघा, जाहिरात येतात, परीक्षा होतात, अभ्यास मात्र तुम्हाला सातत्यानं करावं लागतं आणि कधी एक दिवस तुम्ही नोकरी लागता हे सांगता येत नाही. परंतु जाहिरात केव्हा येणार, परीक्षा केव्हा होणार आणि निकाल केव्हा लागणार हा प्रश्न तुमच्यासाठी तो नवीन नसल्यामुळं विनंती एकच आहे. जे आता परीक्षा तुमच्या झाल्यानंतर पुढच्या परीक्षेची तयारीला जोपर्यंत तुमच्या खात्यावरती पगार पडत नाही तोपर्यंत नोकरी शाश्वत नाही असं गृहीत धरा. ओके, ठीक आहे. शाश्वत म्हणजे काही, तर नोकरी लागल्यावर देखील तुमची शाश्वत होत नाही. PCMCचं प्रकरण पुणे याच्यामध्ये सेंट्रल इन्स्पेक्टरचं उच्च न्यायालयात गेल्यानंतर ते कशा प्रकारचं झालेलं आहे. तर मग आता जो व्हिडिओ आहे तो ठाणे महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025-26 या संदर्भाचं जे सूचनापत्र आहे त्या संदर्भातचं आहे. काही विद्यार्थ्यांना अपडेट देण्यासाठी टेलिग्रामवरती माहिती दिलेली आहे ऑलरेडी, परंतु व्हिडिओमार्फत बघण्यासाठी ही जी आहे ती आजचा व्हिडिओ आहे. ठाणे महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025-26 परीक्षेचा दिनांक व ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत हॉल तिकीटबाबत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात आता ही आली होती. कधी आली होती? 10 ऑगस्ट 2025 रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये. म्हणजे बघा, तब्बल 1 वर्षाच्या नंतर ही परीक्षा होत आहे. ओके, वृत्तपत्रामध्ये तसेच सविस्तर जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025-26 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अत्यावश्यक सेवेमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी या विभागाकडील एकूण 7 संवर्गासाठी लेखी परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे. फक्त 7 जागेसाठी. बघा, ओके. त्यामध्ये संवर्गाचे नाव आहे सहाय्यक अग्निशमन अधिकारी, चालक, वाहन चालक, फायरमॅन, कनिष्ठ अभियंता 1 नागरी, कनिष्ठ अभियंता 1 विद्युत, कनिष्ठ अभियंता 1 यांत्रिकी ऑटो, कनिष्ठ अभियंता 2. ओके, आता इथं 7 जागा आहे. मी तुम्हाला एक सांगतोय, एक तर महानगरपालिका युनिट काही राज्यासारखं मोठं नसतं, तिथं देखील भरती होत राहतात सातत्यानं आणि इथं जागा कमीच असतात. ओके, आणि एक लक्षात घ्या, ही जी काही पद आहेत ह्यामध्ये कनिष्ठ अभियंता वगैरे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी हे एक प्रकारे अधिकारी आहेत. अधिकारी लेवलचे जे आहेत, तृतीय कर्मचारी, जर गट क जरी असलं तरी अधिकारी साहेब असल्यासारखे त्यांच्या जागा या कमीच असतात. ओके, म्हणजे शिक्षक भरतीसारखं म्हणा किंवा कोतवालसारखं प्रत्येक गावामध्ये असं नाही आहे. ओके, त्यामुळे ही कमी असतात. त्यामुळं आता लागणं म्हणजे बी फुल पगार खूप असतो, त्यामुळं ती जागा कमी असतात. तर तुमचं ते फॉर्म भरला ती लक्ष द्या. ती परीक्षेचा दिनांक जो आहे यांचा तो 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर आहे. त्यामुळं ती तुमची तयारी जी असेल तयारी असू द्या, रिव्हिजन मारा. आता तुमच्याकडे केवळ किती दिवस राहिलेले आहेत बघा. इथून जर विचार केलं तर 5 ते 7 दिवस आहेत. आता रिव्हिजनचा कालावधी आहे. रीड लेस रिवाइज मोर या तत्त्वाच्या आधारे तुमचा अभ्यास झालेला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ओके, उपरोक्त त्यातील ऑनलाईन परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थात ते उद्या किंवा परवा दिवशी येईल, यात काही डाऊट नाही, लगेच बघू नका. त्या अनुषंगाने उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या बघा वेबसाईट दिली आहे www.thane-city.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करावे. ओके, ही माहिती आहे. ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन मारावं. आता टेन्शन काही घेऊ नका. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि तुमचं जे तांत्रिक आहे त्याचा व्यवस्थितरित्या रिव्हिजन करा. कमी अभ्यासावर जास्तीत जास्त आत्मविश्वासपूर्वक तिथं जाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाचन होईल ही होऊ शकत नाही आणि कधीही अभ्यास हा परिपूर्ण नसतो आणि कधीही अभ्यास हा अपूर्ण नसतो. ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागता त्या दिवशीही तुमचा अभ्यास परिपूर्ण झालेला नसता, परंतु शासनालाही मान्य नाही की तुम्हाला 100 पैकी 100 पडावं. ठीक आहे, नॉर्मलायझेशनमधून 200 पैकी 200च्या पुढे गेले विद्यार्थी, तो भाग वेगळा तलाठीमध्ये. परंतु एक सांगतो की आत्ताच्या काळामध्ये 7, 8, 10 दिवसामध्ये प्रेशरमध्ये येऊ नका. तुमचा सातत्यानं अभ्यास केलेला आहे त्यांनी कधीही टेन्शन घेऊ नये. फक्त जे काही तुमचे पॉईंट वगैरे नोट्स काढलेले कागदावरती ते बघा, रिवाईज करा आणि जिथं आउट ऑफ मार्क येतात जसं मराठी व्याकरण, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता त्याचं प्रॉपरली रिव्हिजन झालं पाहिजे ह्याची काळजी घ्या. तांत्रिकला जे सोपे विषय आहेत त्याचं रिव्हिजन मारा, जे काही आकडेवारी आहेत त्याचं एक रिव्हिजन मारा आणि अशा पद्धतीनं जा. आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. 1 वर्षाच्या नंतर परीक्षा होते,
त्यामुळे मी म्हणतोय अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. कशा प्रकारे हा धप्पा मिळतो हे तुम्ही पाहिलेलं आहे. तलाठी भरतीची जाहिरात येणं आणि आता ठाणे महानगरपालिकेचा देखील जाहिरात येणं म्हणजे आपली एक्झाम येणं हे तुम्हाला धप्पाच आहे. ओके, चला व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.